पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांचे विवाह होणार आहेत। गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाचे विधी होणार आहेत, तर सायंकाळी 6:30 वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसार उपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहेत। सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे। तसेच सोबत येणाऱ्या वराडी मंडळीकरिता भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले। या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले। या पत्रकार परिषदेत सभागृह नेते नरेंद्र काळे, देवेंद्र मदने, सिद्धेश्वर बेडगनूर, सदाशिव होंडमाने, अरविंद रावळ, उमेश कोळेकर, राज बंडगर आदी उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या वेळेस आम्ही मूर्ती वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। यावर्षी जयंतीनिमित्त काय करावं असा विचार करत असताना सर्वांचं असं ठरलं की यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा करावा। सामुदायिक विवाह सोहळा करायचं ज्यावेळेस आम्ही ठरवलं, मग नोंदी येतील का, सहभाग मिळेल का, असं सगळं हे चालू झालं। पण सगळ्यांनी ठरवलं की काय 2 जरी आले तरी आपण यावेळेस सुरुवात करूया। पण यावेळेस 10 नोंदणी झाल्या आणि 10 पैकी 9 या हिंदू धर्म पद्धतीने होतील, एक आहे ते बौद्ध धर्म पद्धतीने विवाह होतील। असे 10 विवाह तिथं पार पडतील। आपण या 10 जोडप्यांना सरांनी सांगितलं तसं संसार उपयोगी भांडी असतील, मणी मंगळसूत्र असतील, जोडवी असतील, कपडे असतील, बूट, चप्पल, असं सगळ्या पद्धतीचं त्या विवाह सोहळ्यात त्यांची व्यवस्था करतोय। तसंच येणाऱ्या वराडींची सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आपण करतोय आणि 6:30 वाजता आपण अक्षता सोहळा आपण ठेवलेला आहे। तरी 6:30 वाजता माननीय पालकमंत्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल। तर हा करत असताना माझं स्वतःचंही लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात झालेलं आहे। आज आम्ही विवाह सोहळा करत असताना आम्हाला सगळ्यांनाच फार आनंद वाटतोय की आपण ही एक चांगलं काम किंवा जी चळवळ आपण सुरुवात केली होती त्या चळवळीचा एक मोठा भार आम्ही सगळेजण मिळून, आमची जी टीम आहे ती सगळेजण उचलतीये। कारण आमचीही एवढी ताकद नव्हती की आम्ही हे करू शकेल का किंवा हे होईल का, पण सगळ्यांनी आम्ही हातभार लावून सगळ्यांनी सहकार्य करून एक चांगल्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आहे। आणि उद्या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं।